एका कुऱ्हाडीचा घाव, रक्ताची धार आणि 300 वर्षांनंतर उघडलेले जगाचे सर्वात मोठे रहस्य. कल्पना करा, एका घनदाट आणि भयाण अरण्यात एक लाकूडतोड्या झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड उगारतो. कुऱ्हाड झाडावर नाही तर एका जुन्या वारुळावर पडते. वारूळ फुटतं आणि तिथून रक्ताचा पाट वाहू लागतो. लाकूडतोड्या भीतीने थरथर कापू लागतो. त्याला वाटतं आपल्या हातून कोणातरी प्राण्याला दुखापत झाली. पण त्याच क्षणी त्या फुटलेल्या वारुळातून साक्षात सूर्यासारखा धगधगता प्रकाश बाहेर येतो. कोण होता तो महापुरुष जो तब्बल 300 वर्षे जमिनीच्या आत समाधीत बसला होता, ज्याच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ रचलं होतं, पण ज्याचा श्वास आजही चालू होता? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जगाला निर्भय करणारा मंत्र देणाऱ्या साक्षात दत्तात्रेयांच्या 3ऱ्या अवताराची म्हणजेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची ही अद्भुत आणि अंगावर शहारे आणणारी सत्यकथा आहे. ही कथा केवळ एका चमत्काराची नाही, तर तुमच्या आमच्या आयुष्यातल्या संकटांवर मात करण्याच्या शक्तीची आहे. चला तर मग जाणून घेऊया कर्दळी वनापासून अक्कलकोटपर्यंतचा हा थक्क करणारा प्रवास. कर्दळी वनाचं गूढ आणि तो भयानक प्रहार. इसवी सन 1459चा काळ. गाणगापूरच्या संगमावर जेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका ठेवल्या आणि भक्तांना सांगितलं की मी आता निजधामाला जात आहे, तेव्हा व्याकुळ होऊन भक्त म्हणाले, महाराज, काय चूक झाली काय? आमच्याकडून तुम्ही आम्हाला असे सोडून का निघाला आहात? महाराज, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यावर स्मितहास्य करत स्वामी म्हणाले, आम्ही कुठे जात नाही. त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, कारण प्रतीक्षेची फळे कायम रसाळच आणि गोड असतात. फक्त एकच लक्षात ठेवा, मीच होतो दत्तगुरू, मीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ आणि मीच असणारे नृसिंहभान. वेळ आली की आम्ही परत येऊ. तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की हे निजधाम म्हणजे पुन्हा प्रकट होण्यासाठी घेतलेली एक प्रदीर्घ विश्रांती आहे. स्वामी एका फुलांच्या होडीत बसून कर्दळी वनाच्या त्या घनदाट अरण्यात शिरले. तिथे सूर्याचा प्रकाशही जमिनीला शिवताना घाबरायचा. तिथे एका विशाल वटवृक्षाखाली स्वामींनी डोळे मिटले. 1 वर्ष गेलं, 10 वर्ष गेली, 100 वर्ष गेली. स्वामींचा देह हलला नाही. त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ रचलं. झाडांच्या वेलींनी त्यांच्या जटांना आपल्या कवेत घेतलं. पावसाळे आले आणि गेले. उन्हाळ्याचे चटके त्या वारुळाला सोसावे लागले. पण आत बसलेला तो योगेश्वर मात्र जगाच्या काळजीतून मुक्त होऊन ब्रह्मांडाच्या आनंदात मग्न होता. असे तब्बल 300हून अधिक उन्हाळे पावसाळे उलटले आणि मग तो दिवस उजाडला ज्याने इतिहासाचं चाक फिरवलं. एक लाकूडतोड्या त्या अरण्यात लाकडं शोधत आला. थकलेला, घामाघूम झालेला तो माणूस एका झाडापाशी थांबला. त्याला वाटतं हे सुकलेलं झाड आहे, पण त्याच्या मुळाशी एक जुनं दगड झालेलं वारूळ होतं. त्याने आपली कुऱ्हाड हवेत उगारली आणि पूर्ण ताकदीनिशी वारुळावर प्रहार केला. कुऱ्हाड वारुळाला लागली आणि तिथून लाकडाचा भुसा नाही तर रक्ताची एक धार उडाली. लाकूड तोड्याचे हात थरथरू लागले. अरे देवा, हे काय झालं? तो भीतीने मागे सरकला. पण त्याच क्षणी ते वारूळ मधून दुभंगलं. जणू काही एखादा ज्वालामुखी फाटावा तसा दिव्य प्रकाश त्या वारुळातून बाहेर आला. त्या प्रकाशाच्या लखलखाटात लाकूड तोड्याला एक भव्य आकृती दिसली. आजानुबाहू, विशाळ छाती, कपाळावर तेज आणि डोळ्यातून बरसणारं अफाट कारुंड्य. ते साक्षात स्वामी समर्थ होते. लाकूड तोड्याने कुऱ्हाड फेकून दिली आणि त्यांच्या चरणी लोण घेतलं. स्वामींनी आपला तो विशाल हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि एका मंद हास्यासह म्हणाले, वत्सा, उठ. हा घाव तुझा नव्हता, हा तर माझ्या समाधीचा काळ संपल्याचा संकेत होता. आता जगाला माझी गरज आहे. हिमालयापासून त्र्यंबकेश्वरपर्यंतचा प्रवास. कर्दळी वनातून बाहेर पडल्यावर स्वामींनी आपला प्रवास सुरू केला. ते प्रथम उत्तरेकडे वळाले. विचार करा, 300 वर्षे एका जागी बसलेला हा महापुरुष आता वाऱ्याच्या वेगाने धावू लागला होता. ते हिमालयात गेले, जिथे त्यांनी अनेक सिद्ध योगी आणि ऋषीमुनींना दर्शन दिलं. तिथून ते नेपाळ, तिबेट आणि चीनच्या सीमा ओलांडून परतले. त्यांच्या या प्रवासात त्यांनी अनेक शिष्य तयार केले, जे पुढे जाऊन जगाला दिशा देणारे ठरले. पौराणिक दाखल्यांनुसार जेव्हा स्वामी त्र्यंबकेश्वरला आले तेव्हा तिथे त्यांनी 2 तेजस्वी बालकांना पाहिलं.
ते दुसरे तिसरे कोणी नसून शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा होते असं म्हटलं जातं. स्वामींनी त्यांना आपल्या कार्याची दीक्षा दिली आणि सांगितलं की आता आपापल्या क्षेत्रात भक्तांची सेवा करा. स्वामी फिरत फिरत सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याला आले. तिथे ते दिगंबर स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. लोक त्यांच्याकडे बघून म्हणायचे की हा तर एखादा वेडा फकीर आहे. पण जेव्हा स्वामींनी मेलेल्या वासराला जिवंत केलं किंवा एका कोरड्या विहिरीत पाणी आणलं तेव्हा लोकांचे डोळे विस्फारले. अक्कलकोटचा ऐतिहासिक प्रवेश आणि अभयदान. अखेर 1856चा तो ऐतिहासिक दिवस उजाडला जेव्हा स्वामी समर्थांचा पाऊल अक्कलकोटच्या मातीला लागले. अक्कलकोटमध्ये त्यांनी खंडोबाच्या मंदिरात आपली बसक मांडली. सुरुवातीला तिथल्या लोकांना वाटले की कोणीतरी एक वेडा फकीर आला आहे. पण जेव्हा स्वामींनी तिथल्या विद्वान पंडितांना वेदांचे अर्थ शिकवले आणि असाध्य रोग्यांना केवळ एका दृष्टिक्षेपाने बरे केले तेव्हा अख्खी अक्कलकोट नगरी त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. स्वामींनी अक्कलकोटमध्ये 22 वर्षे वास्तव्य केलं. या काळात त्यांनी हजारो चमत्कार केले, पण त्यापेक्षा जास्त त्यांनी लोकांच्या मनातील भीती काढून टाकली. 1878मध्ये जेव्हा स्वामींना वाटलं की आता आपला या देहातील प्रवास संपवण्याची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी वटवृक्षाखाली बसून आपला अवतार संपवल्याचं जाहीर केलं. भक्त रडू लागले. अक्कलकोटमध्ये शोककळा पसरली. पण स्वामींनी डोळे मिटण्यापूर्वी जो शेवटचा मंत्र दिला तो आज प्रत्येक घराघरात घुमतोय की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंतच आहोत. आम्ही आमच्या भक्तांच्या हाकेला सदैव धावून येऊ. आज ही कथा आपल्याला आठवण करून देते की संकटे कितीही मोठी असली तरी आपल्या पाठीशी एक अद्भुत शक्ती उभी आहे. भिऊ नकोस, तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा आहे. श्रद्धा ठेव, माझी कृपा तुझ्यावर सदैव आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. चांगली कर्म करत राहा, तुझं कल्याण नक्की होईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.